हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. गुड मॉर्निंग म्हणजे 7 वाजलेले नाही आहेत, 11 वाजता मी माझा चहा एन्जॉय करते. कामं झालेले आहेत, फक्त माझ्यासाठी एक भाकरी टाकायची राहिली आहे. अश्विन ऑफिसला गेले, त्यामुळे कामं लवकर होतात. आणि तसाही ना हा 11 वाजताचा चहा खरंच खूप स्पेशल आणि रिलॅक्सिंग वाटतो जर सगळं झालं असेल तर. आणि आज ना मला ॲक्च्युली म्हणजे सकाळपासनं तर नाही, पण असं झोप आल्यासारखं वाटतंय. आत्ताही जर मी बेडवर जाऊन झोपले ना, तर मला झोप येऊन जाईल असं मला वाटतंय. सकाळी मी चहा घेतला नव्हता, कारण आम्ही दोघांनी पण आज स्मूथी घेतली होती, ड्राय फ्रूट स्मूथी. सो चहामध्येच होईल म्हणून ते स्किप केलं. पण चहामुळे असं होतंय की काय मला खरंच माहिती नाही. कारण सकाळी पण मला जागच आली नाही. अश्विननी जर मला उठवलं नसतं तर रियांशची शाळा आज बुडली असती. 7:10ला मी उठले, त्यांनी उठवल्यानंतर. सो पटापट स्वयंपाक केला, सगळं आवरून झालेलं आहे. पण आत्ता मला बाहेर पडायचं आहे. पण आता चहा थंड होईल त्याआधी मी सगळ्यात आधी चहा घेते आणि बाहेर कशासाठी पडायचं आहे हे पण सांगते. इच्छा तर माझी अजिबातच नाही आहे एवढं कडक ऊन पाहून बाहेर पडायची. पण आत्ता जर गेले नाही ना, तर नंतर माझी फजिती होऊन जाईल. त्यात मी अशी बसली आहे, ऊन एकदम असं दिसतंय, म्हणजे असं वाटतंय की बाहेर पडल्यानंतर सगळं ऊन माझ्यावरच येणार आहे. हो, ते मी इथून हे अशी सिच्युएशन आहे आणि या उन्हात काही बाहेर पडायची इच्छा होत नाहीये. खरंच पाऊस कधी येतोय ना आता, असं झालंय. आता जायचं कशासाठी आहे तर सकाळी रियांशला शाळेत सोडलं तेव्हा ते जे गाडीचं स्टँड असतं ना, टू व्हीलरचं साईड स्टँड, त्याला काय माहिती तुटलं, त्याचं स्प्रिंग गेला की काय, पण ते आता काही लागत नाहीये. आणि मला मेन स्टँडवर गाडी लावता येत नाही, कारण माझ्याकडून ती ओढलीच जात नाही. काढू शकते मी, पण ऐन वेळी जर मला आता रियांशला आणायला जावं लागलं आणि ते स्टँड जर लागलं नाही तर ती गाडी मला लावता येणार नाही. मग परत कोणाची तरी हेल्प घ्यावी लागेल आणि उन्हामध्ये परत ते स्ट्रगल नकोय मला. रियांश पण उन्हात उभं राहील, मी पण उन्हात उभं राहील. त्यापेक्षा म्हटलं की त्याला आणायच्या आधीच ते स्टँड जरा ठीक करून आणते, म्हणजे माझ्यासाठी ते बेटर होईल. आत्ताचं ऊन परवडलं, आता मला एकटीला ऊन लागेल, नंतर आम्ही दोघंही उन्हात असू. त्यापेक्षा यावरून ना मला एक माझी 11th-12th मधली सिच्युएशन आठवली. तेव्हा माझ्याकडे लुना होती आणि तेव्हा मॅक्सिमम लुना चालायच्या. सो ट्युशन्स अशा पटापट असायच्या बॅचेस. सो त्यामुळे सायकलनी काही काम होत नव्हतं आणि मोठी गाडी घ्यायची काही एवढे हे नव्हती, त्यामुळे लुना घेतली होती आम्ही. सो लुनाचं पण असंच होतं, ती जेव्हा त्यातलं पेट्रोल संपायचं किंवा ते असतं ना, ती रिझर्वला टाकावी लागते, तर माझ्याकडून ती काही चालूच नाही व्हायची आणि नेहमी मला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागायची. पण तेव्हा मी लहान होते, सो तेव्हा पटकन कोणी पण हेल्प करायचं. सो आत्ताही करू शकतात हेल्प, पण मलाच असं वाटतं की नाही, आत्ता आपण हे सगळे कामं आपण आधीच करून ठेवले तर अशी हेल्प घ्यायची कोणाची गरज पडत नाही. सो अशी मला तेव्हाची आठवण आली. बरेचदा मी गाडीसाठी तर बरेचदा हेल्प घेतलेली आहे. ती बंद पडल्यानंतर ती स्टँडला लावायची कशी, सगळ्या बऱ्याच गोष्टीसाठी हेल्प घेतली आहे. सो आत्ता मला तसं करायचं नाही आहे, म्हणून पटकन जाऊन येते. माझी झोपही थोडीशी उडून जाईल. मला नाही माहिती झोप काय, वेळ असला तर मी 1 तासभर झोपून पण घेईल. आणि आजच्या दिवसात काय करणार आहे खरंच सांगते, मला माझं माहिती नाही, पण मी व्हिडिओची सुरुवात केली आहे. बघूया काय काय होतं आजच्या दिवसात आणि काय मी तुमच्याशी शेअर करू शकते. चला, हे बघा, हे असं स्टँड झालं होतं, व्यवस्थित लागत पण नाही आणि वरच्या साईडनी पण अटकत नाहीये आणि हे खूप रिस्की आहे जर असंच घेऊन गेलं तर. आता मी रबर आणला होता म्हणून मी परत घरी गेली, रबर आणला आणि ते स्टँड वरच्या साईडनी अडकवलं. त्यानंतर गाडी बाहेर घेऊन गेले, कारण मध्ये जर स्पीड ब्रेकर वगैरे आला तर पडायचे चान्सेस होते आणि ती रिस्क मी घेऊच शकत नव्हते. इथे आल्यानंतर बरंच झालं, काहीच गर्दी नव्हती. 5 मिनिटाचं काम होतं, त्याचा फक्त स्प्रिंग तुटला होता. त्या दादानी फक्त स्प्रिंग लावून दिला आणि दॅट्स इट. स्टँड जसं होतं तसं झालं. मला वाटतं खूप वर्ष झाले तो स्प्रिंग जुना झाला असेल म्हणून तुटला असेल. आता स्टँडवर तर मला काही लावता येत नाही आणि मला माहिती आहे माझ्यासारख्या आणखी बऱ्याच जणी असतील ज्यांना मेन स्टँडवर गाडीच लावता येत नाही. फक्त 15 ते 20 मिनिटं लागले, पण तेवढेही मला नकोसे झाले होते, इतकं गरम होते. आल्यानंतर लगेचच चिया सीड्स विथ वॉटर घेतेय. सकाळी स्मूदी बनवली होती, त्यातले थोडेसे चिया सीड्स राहिलेत. आणि आणखी एक गोष्ट, मी वाकडमध्ये राहते हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथून बऱ्याचशा गोष्टी जवळपास आहे. म्हणजे गाडी नसेलही तर वॉकेबल मी सगळ्या गोष्टी करू शकते. इव्हन बँकेचं काम, पोस्ट ऑफिस, सगळं सगळं बऱ्यापैकी जवळ आहे. त्यामुळे ना माझ्यासाठी खूप इझी आहे ते. मी सगळ्या गोष्टी इंडिपेंडेंटली करू शकते आणि त्याचंच मला चांगलं वाटतं की थोडं महागाई वाटते, कधी कधी ट्रॅफिक पण जास्त असतं मॉलमुळे, पण सगळं जवळपास आहे.
सगळ्या गोष्टी वेळेवर आणि लवकर होतात. आता हे स्टँड ठीक करण्यासाठी गेले होते, ते जर खूप लांब असलं असतं तर माझ्याकडून झालं नसतं, कारण ते जे स्टँड आहे ते नीट वर पण लागत नव्हतं. कसं तरी मी ते रबरने ॲडजस्ट केलं आणि थोडीशी गाडी चालवली. खूप लांब असतं तर खूप रिस्की असतं, कारण ते सारखं सारखं खाली येत होतं आणि मला आधीच भीती वाटते की ते स्टँड खाली आहे तर पडायची. पण झालं ते पण काम. आत्ता माझ्याकडे असं खूप काही करण्यासारखं नाही आहे आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. फक्त एक भाकरी, नाहीतर असं बघितलं तर मी क्लिनिंग करू शकते. मला एडिटिंग करायची आहे. माझ्या डोक्यात कितीतरी असे ना शॉर्ट व्हिडिओज आहेत ज्यावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि हां, आणखी एक मी काही दिवसापासून ना माझे काही एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते. जसं की त्या बाईने पैसे मागितल्यानंतर माझी काय रिॲक्शन होती, किंवा अधिक मासाबद्दल, किंवा असे आणखी तुम्ही इन्स्टावर बघितले तर तुम्हाला जास्त व्हिडिओज मिळतील असे एक्सपिरियन्सवाले. तर अशा टाईपचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का? आपल्या आयुष्यातनं बरेचसे आपण असे एक्सपिरियन्स घेत असतो ज्यात कधी कधी आपल्याला वाटतं की चुकीचं आहे आणि कधी कधी आपल्याला समोरची गोष्ट आवडते. सो मला असे पण एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचे आहे. तर तुम्ही सांगा, तुम्हाला असं ऐकायला आवडेल का? लॉंग व्हिडिओमध्ये नाही, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये, शॉर्टकटमध्ये एक्सपिरियन्स सांगायला मला तरी आवडेल. तुम्हाला कसं वाटतं, ऐकायला आवडेल की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे यापुढे मी बऱ्यापैकी माझे एक्सपिरियन्स काही ना जुने पण आहेत जे की मला अजूनही आठवतात, ते एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. सांगा मला. आता मी काहीच नाही करत, एखादं बुक वाचत बसते किंवा मग मोबाईल स्क्रोल करत बसते. बुक वाचता वाचताना मी खूप सारी अशी जांभूळं खाल्ली आणि म्हटलं आता एवढी रियांशसाठी ठेवते, कारण साधी जांभूळं तो खात नाही आणि साधी खाल्ल्यापेक्षा ना असं डब्यामध्ये टाकायची, छान स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं सेंदा मीठ किंवा नॉर्मल मीठ टाकलं तरी चालते, थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला, आणि असं झाकण लावून थोडंसं ते असं छान असं हलवायचं. म्हणजे जांभळं आहे ना थोडीशी आणखी जास्त अशी थोडी सॉफ्ट होतात, मस्त लागतात. आता एक एक करत करत मी खात होती, पण नंतर लक्षात आलं की नाही, माझ्या पिल्ल्यासाठी थोडंसं हे ठेवते. आणि खरं तर मी बुकच वाचणार होते, पण अनायसे माझ्याजवळ ही एक रियांशची टेक्स्ट बुक आहे SSTची, आणि त्यात मला खूप छान असा चॅप्टर पण मिळाला जो की एखाद्या बुक म्हणजे एखाद्या लेसनपेक्षा कमी नाही आहे. फॅमिली अँड कम्युनिटी, म्हणजे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी, आपली कम्युनिटी. छान आहे टॉपिक, आणि पूर्ण चॅप्टर मी त्याचा तो वाचून काढला. आता हा चॅप्टर जेव्हा शिकवायची वेळ येईल ना, तेव्हा मला स्वतःला वाचायची गरज पडणार नाही. अगदी सहज हा टॉपिक पण असा आहे की मी त्यावर एक्स्ट्रा पण त्याला काहीतरी सांगू शकते. सो वेळ वाया नाही घालवलाय मी, काहीतरी उपयोगाचाच लावलेला आहे आणि मस्त आहे. रियांश ना वाचत नाही, त्याला वाचायची सवय नाहीये, खूप कंटाळा येतो त्याला वाचायला. पण असं वाचायला लागलं ना म्हणजे आपल्यासारख्यांना खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटायला लागतं ते सगळं. पण मला लावायची आहे रियांशला अशी बुक्स रिडिंगची सवय. कशी लावायची मला कळत नाही. एक ऑप्शन आहे की आपण जर वाचत बसलो तर मुलं वाचतात, पण कधी मध्ये आम्ही ते पण करून बघितलं रात्रीच्या वेळी, पण रात्रीच्या वेळी कसं तेवढा वेळ मिळत नाही. आता पटकन एक भाकरी टाकते आणि जेवायला बसते. 1:30 वाजलेला आहे. पटकन 10 मिनिटात माझं मस्त ताट तयार करते. झोपेतून उठले आणि चहा बनवायचाच होता, तर माझ्या आधी हा लगेच तयार झाला, मम्मा मी बनवतो, मम्मा मी बनवतो. आणि खरंच त्याने चहा बनवला, मला किचनमध्ये त्यांनी येऊच दिलं नाही. आणि हे सगळं जेव्हा मी 2 दिवस फक्त बेडवर होते, किचनमध्ये जास्त येणं झालं नव्हतं, तेव्हा या बापलेकांचा काहीतरी कारभार चालू होता किचनमध्ये. आणि तेव्हा अश्विननी रियांशला चहा बनवायला शिकवलं. कधीतरी बनवला असेल, सो कसा कसा बनवायचा हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फॉलो सुद्धा केला. आत्ताही त्यांनी चहा बनवला, दाखव रे. फक्त आहे ना थोडंसं काय म्हणतात त्याला, उकळी नाही काढली जास्त, त्यामुळे असा तो पानचट बनलेला आहे. अदरवाईज दूध पावडर टाकलं ना, दूध पावडर टाकलं, गोड टाकलं, हे अद्रक टाकलं, अजून ते चहापत्ती टाकली, हे इलायचीचं पावडर टाकलं. व्हेरी गुड. पण हे काम मी कधीच केलं नसतं, कारण मला चहा त्याला प्यायला पण द्यायचा नाही आणि बनवायला पण शिकवायचा नव्हता. सो आय डोंट नो, आता तू एकटा असताना चहा बनवून पिशील, नाही पिशील ना, म्हणूनच मी सांगत नव्हते. बाकी सगळं त्या पातेल्यामध्ये टाक आणि परत उकळी काढ. कचरा नाहीये, तो चहापत्ती आहे. हे जे शिकवण आहे ना, ती मी कधी शिकवलं नसतं. बाकी मी किचन मधलं त्याला शिकवलं असतं, पण चहा मी अजूनपर्यंत त्याला दिलेला नाही आहे. सो चहा शिकवला नव्हता मी, आणि या माणसाने 2 दिवसात चहा शिकवलं. हा, म्हणजे ते 2च दिवस नव्हती मी इथे, तू पण शिकून घेतला मस्त. असं आहे. अजून काय काय शिकवलं पप्पानी तुला तेव्हा? चहा कोणासाठी बनवला होता तू? मी पण होती त्यात की फक्त पप्पासाठीच बनवला होता?
फक्त पप्पासाठीच. मला तर झोपली होती. हे असं आहे. चहा बनवायला शिकला आता. बनवू नको हा एकटा असताना. हो. आधी तर तापामुळे तोंडाला चव नव्हती आणि त्यानंतर मागचे 3 दिवस मी नुसतं भाकरी खातीये, चपाती खाल्लीच नाहीये. पण आज माझा कंट्रोल सुटला. म्हटलं नाही, आज मला छान चमचमीत खायचं आहे. पनीर फ्रँकीच मला खायची होती. पटकन पनीर ऑर्डर केलं. पटकन व्हेजिटेबल्स जेवढे होते तेवढे कट केले. पनीर जे आहे ते यावेळी मी छान असं मॅरिनेट करून शॅलो फ्राय केला आहे आणि मस्त सुगंध येत होता. एकतर काय होतं, आपल्याला इच्छा असली ना की ऑटोमॅटिक तो पदार्थ पण चांगला बनतो. आणि काही पदार्थ आहेत जे की मला माझ्याच हातचे आवडतात. इतका सुंदर टेस्ट, इतकं सुंदर स्मेल येत होता. मस्त पटकन खायची इच्छा होत होती आणि खूप मस्त झाल्या होत्या. बाहेर जेव्हा खायला जातो ना आपण, तेव्हा मैद्याची ती पोळी असते. अदरवाईज बाहेरची पण फ्रँकी मला आवडते, पण ती फक्त मैद्याची असते. त्यामुळे बरेचदा मी घरीच बनवते आणि घरी बनवलेल्या प्युअर आट्याच्या असतात. मी खूप सॉफ्ट अशा चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर मग त्या क्रिस्पी अशा बटरमध्ये भाजून घेते. खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी फ्रँकी तयार आहे. चला आता मी सगळेजण फ्रँकी एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला भेटते. आज आहे ना जरा रोजच्यापेक्षा जास्तच जेवण झालं. एक तर मला असं ते मनातून खायची इच्छा होती आणि दुसरं म्हणजे जे पनीर मी शॅलो फ्राय केले होते ना, ते यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने केले होते. इतकी टेस्टी झाली होती की माझ्याकडून काही राहवलं नाही. आणि मेन म्हणजे मी 3 दिवसापासून भाकरी खाते, सो आज चपाती केली, ती फ्रँकी केली आणि म्हणूनच मी बाहेर पण गेली नाही, कारण ती मैद्याची असते. घरचीच एवढी टेस्टी झाली होती, विदाऊट मेयोनीज, विदाऊट चिली सॉस. पुढच्या वेळी मी याची रेसिपी नक्की तुमच्याशी शेअर करेल. आता जास्त जेवण झालंय म्हटल्यानंतर वॉकसाठी जायचं आहे. आज जरा एक मोठा राऊंड, आणखी एक छोटा राऊंड, असे 2 राऊंड मारणार आहे मी, कारण अश्विन रोजचे 2 राऊंड मोठे मारतात, सो मी एकच मारत असते. पण आज माझं ठरलंय तसंही, उद्या सॅटर्डे आहे, आज फ्रायडे आहे, सो आरामात चालेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप असं प्रोडक्टिव्ह नाही शेअर केलं तुमच्याशी, कारण माझा आजचा असा प्रोडक्टिव्ह दिवस नव्हता. प्रत्येक वेळी असं माइंडमध्ये ठेवून मी करत असते की काहीतरी तुमच्याशी प्रोडक्टिव्ह शेअर करायचं आहे, त्यातून तुम्हाला काही मिळेल. पण आज रॅन्डम मी तुमच्याशी असंच चिट चॅट किंवा गप्पा, माझे एक्सपिरियन्स हे सगळं शेअर केलं. मला माहिती नाही तुम्हाला किती जणांना हा व्हिडिओ आवडेल नाही आवडेल, अशा टाईपचे व्हिडिओ, पण सांगा मला तसं की कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. बाकी आता थोडंसं TV बघूया, त्यानंतर मग वॉक आणि हे सगळं असणार आहे. सो असा गेला माझा आजचा दिवस, जे की अगदी नॉर्मल मी तुमच्याशी शेअर केलं. खूप काही केलंच नाही, पण जे केलं ते अगदी मनापासून सगळं शेअर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गप्पा गोष्टीत जास्त केल्यासारखं मला वाटलं आज सगळ्यांशी. आणि झालंच ना, तर मला असं वाटतंय की खूप वर्ष झाले ॲक्च्युली मी लाईव्हच घेतलेली नाही आहे, कारण असं वाटतं की माझ्या वेळेला म्हणजे जमेल का कोणाला, काय हे सगळं डोक्यात येतं. पण तुम्ही सांगा मला, मी लाईव्ह घेऊ का, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला असं चिटचॅट करता येईल, थोड्या गप्पा करता येतील. सो चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला सांगा कसा वाटला. तर व्हिडिओ नसेल आवडला तरी सुद्धा सांगा. चला बाय.